आज होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, त्यामुळे मी लवकर तर उठली होती, पण 7 वाजता कलावती आईंचं भजन होतं. त्यासाठी मम्मी आणि मी तयार होऊन भजनाला निघालो. कलावती आईंचे दिवसातून 2 टाइम भजन होतात, एक सकाळी आणि एक दुपारी. पण मला सकाळचं भजन बरं पडतं, कारण बाकीच्या कामांसाठी मी दिवसभर फ्री राहते आणि सकाळी भजनाला गेल्यामुळे दिवस पण छान जातो. आणि आजचं भजन तर खूप छान झालं. मंदिरातून घरी येताना मला गाई 2 भेटल्या, म्हणजे या गाई ना इथे नेहमीच असतात, त्याच्यामुळे आजच्या चांगल्या दिवशी यांचं दर्शन पण झालं. आणि घरी आल्यावर भरपूर सारी कामं करायची होती आणि ती सगळी कामं करण्यासाठी थोडी एनर्जी पाहिजे, म्हणून सर्वात आधी घेतला नारळ पाणी पिऊन झाल्यानंतर मी माझ्या कामाला लागले. सर्वात आधी बेडशीट चेंज करून घेतल्या. आम्हाला गेल्या वर्षी मार्गशीर्ष गुरुवार नीट करता आले नव्हते, कारण त्याच वर्षी माझा भाऊ एक्सपायर झाला होता, म्हणून ठरवलं की ह्या वर्षी सर्व व्यवस्थित करायचं. बाकीच्या कामांची आवरावर झाल्यानंतर मी कलश मांडायला घेतला आणि याचा सेपरेट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे, तर ही पूजा मांडणी तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. सगळी कामं आवरून झाल्यानंतर आता कुठे जरा निवांत बसायला वेळ मिळाला, मग मी फ्रुट्स खाऊन घेतले. आणि आज होता उपवास, त्याच्यामुळे ठरवलं होतं की फराळ वगैरे काही न खाता फक्त नारळ पाणी फ्रुट्स असंच काहीतरी खायचं. हे सगळं खाऊन झाल्यानंतर थोडा वेळ निवांत बसले आणि मग परत कामाला लागले. किचन वगैरे आवरून घेतलं, भांडी जी काय होती ती घासून घेतली. आणि तुम्हाला माहितीये का, माझ्या अंगात इतकी मस्ती आहे ना, म्हणजे सकाळपासून मला सर्दी खोकला कंटिन्युअस चालू आहे, तरी पण मला दही खायची इच्छा झाली. पण ठीक आहे ना, तसं पण मला असं वाटतं की काही थंड न खाता पिता पण मला सर्दी होतेच, मग एक दिवशी खाऊन बघूया, कदाचित सर्दी निघून पण जाईल. बरं ते जाऊ द्या. त्यानंतर दुपारी मला इतकी झोप यायला लागली ना, म्हणून मी पहिलं झोपून घेतलं. संध्याकाळी उठून मस्त फ्रेश झाली, पूजा करून घेतली, पोथी वाचून घेतली आणि आम्ही सगळ्यांनी आरती पण करून घेतली. त्यानंतर ताई आणि मी बाहेर गेलो होतो शॉपमध्ये, कारण गोलूच्या स्कूलमध्ये होता मास्टर शेफ डे, त्याला मास्टर शेफ बनवायचं होतं, सो त्याच्यासाठी कपडे पाहिजे होते. पण आम्ही भरपूर शॉप फिरलो, आम्हाला कपडेच मिळाले नाही. शेवटी आम्ही ऑनलाईन ब्लिंकिट आणि फ्लिपकार्ट वरून कपडे मागवले आणि ते त्याला परफेक्ट पण झाले. त्यानंतर दिवसभराच्या उपवासामुळे खूप जास्त भूक लागली होती आणि मम्मीने मस्त जेवण बनवलं होतं. आज जेवणामध्ये होतं पुरणपोळी, काळ्या वाटाण्याची भाजी, पालेभाजी, डाळ भात आणि पापड. मग आम्ही सगळेजण एकत्र बसून मस्त जेवण करून घेतलं. इतकी जास्त भूक लागली होती आणि त्यातून मम्मीने केल्या होत्या पुरणपोळ्या. मग काय, पुरणपोळीवर मस्त ताव मारला. जेवण वगैरे करून झाल्यानंतर नेहमीसारखं गोलूचा इथे टाइमपास चालू होता आणि हल्ली त्याला काय झालंय माहिती नाही, रात्रीच्या 1-2 वाजल्याशिवाय तो झोपतच नाही. त्यानंतर झोपायच्या आधी मी मस्त फ्रेश होऊन घेतलं, थोडीशी क्लिन्झिंग वगैरे केलं आणि मग बेसिक नॉर्मल स्किन केअर केलं. सकाळी मी लवकर उठली होती, त्याच्यामुळे मला खूप जास्त झोप येत होती, मग ठरवलं की मी आज लवकरच झोपेन. आणि आजचा माझा ओव्हरऑल दिवस ना खूप छान स्पेंड झाला. पूजा उपवास सगळं मस्त झालं. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.